बनवत आहे. तर एकदम सोपी आणि एकदम साधी ती म्हणजे दह्याची कढी. तर दह्याची कढी अनेक महिला म्हणतात का ती फोडणीमध्ये पीठ आणि दही टाकल्यावर फुटते. तर तसं न व्हावं म्हणून मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आली आहे. तर रेसिपी नक्की बघा आणि मला आवडल्यास कमेंट करा. माझी रेसिपीला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, मी घेतला आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी बेसन आणि 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण. आता मी लसूण आणि मिरच्या या आबडधोबड मिक्सर मधून काढणार आहे. बघा, मिक्सर मधून मी एक गरका देऊन फक्त हे बघा अशा प्रकारे मी हे करून घेणार आहे. आता याच मिक्सर मध्ये मी दही टाकणार आहे आणि याच्यातच बेसन टाकणार आहे. त्याच्यात पाणी टाकून मी मिक्सर मधून एक करका देऊन हे बघा असं बारीक झालंय. थोडस सांडलंय माझ्याकडून. आता हे मी मिक्सर मधून पीठ आणि दही काढून घेतलं तर हे एकजीव होतं, मग दही कढी आपली फुटत नाही. हे बघा, हे एकजीव झालं, मिक्स झालं चांगलं. हाताने मिक्स करायला ते एवढं बरोबर होत नाही, म्हणून मी मिक्सर मधून बेसन आणि दही मिक्सर मधून फिरून घेतलं. आता आपण सुरुवात करूया. मी गॅस पेटवते, कढई ठेवली. याच्यात तेल टाकते. ह्याच्यात तेल टाकलं, तेल गरम होऊ देते. ह्याच्यात मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकते. जिरं चांगलं तडतडलं की अर्धालाही कमी असा हिंग टाकते. हिंग टाकला. आता हे
लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली टाक. लसूण आणि मिरची ठेचून घेतले ते टाकते आणि कढीपत्ता. कढीपत्ता टाकला की चांगलं परतून घेऊया. बघा चांगलं मस्त परतून घेऊया आणि अर्धा चमचा हळद टाकते. हळद टाकली, याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मेन म्हणजे आपण फोडणी देताना फोडणी दिली डाळीला म्हणा कसल्याही भाजीला फोडणी दिली ना, तर फोडणी दिली का झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झाकण ठेवलं, काढलं. बिलकुल तुमची कढी फुटणार नाही आणि काहीच नाही, एकदम छान पैकी कढी होणार आहे बघा. अजिबात फुटणार नाही. अशा प्रकारे अशा टिप्स वापरून बघा. छोट्या छोट्या टिप्स आहे. कढीवर झाकण ठेवायचं, मिक्सर मधून पीठ आणि दही मिक्स काढून घ्यायचं. अशा टिप्स जर वापरल्या ना तर बिलकुल तुमची कढी फुटणार नाही. मला थोडी घट्ट झाली आहे, मी थोडं पाणी टाकते. हे बघा, आता हिला एक उकळी आली की झाली कढी. बिलकुल फुट गेली नाही. हे बघा, मीठ टाकते, चवीनुसार मीठ. आणि एक उकळी येऊ द्यायची चांगली कढीला. मिरची आणि लसूण ठेचून टाकल्या ना ते ताटात येत नाही, असे दिसत पण नाही. दिसायला पण कढी छान दिसते. बघा तिच्यात मिरच्या पण दिसत नाही, पण चव टेस्ट एकदम छान येते. ठेचून टाकल्यावर मिरच्या आणि लसूण एकदम चव येते छान. तुम्ही करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. एकदम साधी आणि सोपी आणि 10-5 मिनिटात. मी आता वरून हिला कोथिंबीर टाकते. बघा कढी किती छान दिसतीये आणि किती सुंदर दिसायला पण दिसते, खायला पण चवीला एकदम छान. भातावर आणि ज्वारीची बाजरीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर खूप छान लागते खायला. अशी कढी एकदा बनवून खा. बघा एक उकळी आली, 2 मिनिटं झाकून ठेवूया, उकळी घेऊया. आपली कढी रेडी. कशी वाटली? भात, ही कढी आहे वाटीत, पापड आहे, सॅलड आहे. हलकं आणि सोपं साधं जेवण आहे. या जेवायला. धन्यवाद.